कणकवली तालुक्यातील तोंडवली बोबाटेवाडी येथे क्रशरमुळे काही घरांना तडे गेलेले आहेत। या विरोधात तोंडवली बोबाटेवाडीतील ग्रामस्थ एकवटले असून संबंधित तोंडवली बोबाटेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच खनिकर्म विभाग तहसीलदार यांना निवेदन दिलेले असून सदर काम बंद करण्यात यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे। या दरम्यान कणकवली पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेत या परिस्थितीवर तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले आहे। सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभाग यांनी दिलेल्या पत्रात असं म्हटलेलं आहे की उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय रत्नागिरी यांना कळविलेले आहे की तोंडवली बोबाटेवाडी ग्रामस्थांचा 5 मार्च 2026 रोजी अर्ज आलेला आहे। या अर्जात त्यांनी क्रशर युनिटचे काम तात्काळ थांबविण्यात सदर काम असल्यामुळे सुरुंग लावल्यामुळे पाणी पातळी कमी झाली आहे तसेच भातशेतीचे नुकसान झालेले आहे। अर्जदार संदर्भी अर्जानुसार नमूद केलेल्या आशयाच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाशी संबंधित परिस्थितीचा पाहणी करून प्रस्तुत प्रकरणी शासन नियमात प्रचलित तरतुदीनुसार उचित आवश्यक कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार यांना कळविण्यात यावे व तसा अहवाल कार्यालयात सादर करावा असे लेखी पत्रव्यवहार जिल्हा खनिकर्म अधिकारी सिंधुदुर्ग यांनी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी यांना पत्राद्वारे कळविलेले आहे। क्रशरच्यामुळे काही घरांना तडे गेले तर त्या संदर्भात तुम्ही क्रशरचे काम तुम्ही बंद पाडला होता, तर या संदर्भात काय सांगाल? सदर गौण खनिजला आम्ही हे निवेदन दिलेलं, या निवेदनाच्या संदर्भात त्यांनी आम्हाला हे काम तात्काळ बंद व्हावं म्हणून आदेश दिलेला आहे। तरी पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली होती की आमचं जे घरांचं नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई मिळावी, त्याचा पण उल्लेख त्यांनी त्या आदेशामध्ये केलेला आहे। तरी पण क्रशर हे प्रशासनाला न जुमानता चालू करतात आणि आम्हाला त्रास देतात, गावाची बदनामी करतायत। 112ला कॉल करतात आणि बदनामी करतात गावाची। ग्रामस्थ कोणी क्रशरवर जात नाही किंवा त्यांना काही पण त्रास देत नाहीत, तरी पण त्यांचं म्हणणं आहे की ग्रामस्थ त्रास देतात म्हणून। तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिला, त्यांनी निवेदनात काय म्हटलं होतं? निवेदनात आम्ही एवढंच म्हटलं होतं हे काम तात्काळ बंद होऊन जे ब्लास्टिंग होते त्या ब्लास्टिंगमुळे 51 घरांना तडे जाऊन ती घरं बाधित झाली आणि त्या घरांचं बाधित होण्यामध्ये क्रशरचा मुख्य वाटा आहे आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ जागेवर या, त्या जागेची पाहणी करा, त्यांनी काय काय केलं ते बघा, पण एकही प्रशासक अधिकारी त्या जागेवर आले नाहीत अजूनही। आता तुम्ही पोलिसांना माहिती देताना सांगितलं की या संदर्भात बंद करण्याचे आदेश आले आहेत वरून, ते कोणाचे आले आहेत, कलेक्टरांचे की गौण खनिज? गौण खनिजचे। काय म्हणतायत ते? गौण खनिजने ते तात्काळ काम बंद व्हावं असे आदेश दिलेत आणि पुढील चौकशीसाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना लेटर दिले। मग तरी पण त्यांचे अजून काय बंद आता आज पुन्हा चालू आहे? हा जो क्रशर चालू आहे त्याचा 6 महिन्यापूर्वी ना हरकत दाखला ग्रामपंचायतीने रद्द केलेला आहे आणि ह्याची प्रत तहसीलदारांना दिलेली आहे। परमिशन देतेवेळी जे नियम आणि अटी घातलेल्या आहेत त्या अटी शर्ती सगळ्या येऊन जाग्यावर चौकशी करावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सतत 3 दिवस पोलीस क्रशरवर येऊन त्याला प्रोटेक्शन देत आहेत आणि ग्रामस्थ त्यामुळे घाबरलेले आहेत आणि त्या ग्रामस्थांवर कारवाई होऊ नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं ही आमची विनंती। सदर क्रशरबाबत आमच्याकडे पूर्ण शासकीय परमिशन्स आहेत, त्याबाबत निर्णायक उत्खनन आम्हाला शासनाने मंजूर केलेल्या जागेमध्ये आम्ही करत आहे। आता सदील परिस्थिती व ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये यापूर्वीही मोबदला संदर्भातील मीटिंग्स करून आम्ही यापैकी 20 लोकांना, शेतकऱ्यांना आम्ही आमच्या मार्फत अनामत रक्कम स्वरूपात, नुकसान रक्कम स्वरूपात 50,000 रुपये प्रति आम्ही त्यांच्या
जमा केलेली आहे. सदर नुकसान हे क्रशरमुळंच होतं आहे याची गांभीर्यता अगर बाबा आमच्यामुळंच होतं आहे याची स्पष्टता अजून करण्यात आलेली नाही. तरी आपण बाबा समस्त ग्रामस्थांचं बाबा आपल्याला सहकार्य हवं व आपलं काम सुरळीत चालावं याकरिता आम्ही त्यांच्या नुकसानीशी निगडीत राहून आम्ही त्यांना अजूनही नुकसान भरपाई करून देण्यासाठी पाईक आहे. आत्ता झालेल्या संदर्भातील चर्चेनुसार की 31 येणाऱ्या उद्याच्या 31 मार्च रोजी सर्व ग्रामस्थ जे बाधित शेतकरी आहेत बोबाटे वस्तीपैकी त्यांना एकत्रित करून सर्वांचं समालोचन करून उपस्थित केलेल्या मुद्द्यावरती होणारं जे मोबदलादायक रक्कम निश्चित करून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती रक्कम आम्ही टाकण्यास तयार आहे.